तर राज्यात भाजपमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जाते। विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून प्रभारी आणि सहप्रभारी यांची नियुक्ती केल्यानंतर आता राज्य भाजपमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्षांच्या कामगिरीचा प्रभारी आढावा घेणार आहेत। भाजपला राज्यात अपेक्षित यश न मिळाल्याने हे मोठे बदल केले जाण्याची शक्यता आहे। तर आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत। विनायक, काय अधिक माहिती आहे? मनस्वी, आपण जर पाहिलं तर लोकसभेमध्ये भाजपला अपेक्षित यश जे आहे ते मिळालेलं नाहीये, त्यामुळे विधानसभेसाठी आता भाजपकडून तयारी सुरू झालेली आहे। महाराष्ट्रासाठी निवडणूक प्रभारी म्हणून भूपेंद्र यादव आणि त्याचप्रमाणे अश्विनी वैष्णव यांची नियुक्ती जी आहे ती करण्यात आली आपल्याला पाहायला मिळते आणि त्यानंतर ते काही दिवसात आढावा जे आहे ते या संपूर्ण निवडणुकीचा घेणार आहेत आणि अशी माहिती मिळते। माहितीनुसार भाजपमध्ये फेरबदल जे आहे ते आता केले जातील। प्रदेशाध्यक्ष पद असेल किंवा मुंबई अध्यक्ष पद असेल, हे बदललं जाऊ शकतो आणि यांच्या कामगिरीचा संपूर्ण आढावा जो आहे तो घेतला जाणार आहे। कारण भाजपने 400 पारचा नारा दिला होता, राज्यात मोठी संघटना उभी केली, तरी सुद्धा भाजपला फक्त राज्यात एक आकडीच जे आहे ती लोकसभेला यश मिळालेलं आहे आणि त्यामुळेच मागील काळात आपण जर पाहिलं तर 20 पेक्षा अधिक भाजपच्या जागा होत्या, परंतु आता मात्र त्या जागा घटलेल्या आहेत। या सगळ्यांची कारणं शोधली जातील आणि पक्षीय पातळीवरती बदल जे आहेत ते भाजपचे यावेळी केले जातील अशी माहिती मिळते। नक्कीच विनायक, धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल।